ठिकाणचे धनगर बांधव जे आहेत या क्षणाची वाट पाहत असतात। आपण जर पाहिलं तर आता मेंढ्यांचं रिंगण पूर्ण होतं आणि हे रिंगण पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी ही सनसरच्या दिशेने प्रस्थान करते। आज पालखीचा मुक्काम जो आहे तो सनसर या ठिकाणी असणार आहे आणि या मुक्कामादरम्यान उद्या सकाळी बेलवडी या ठिकाणी माऊलींचं पहिलं गोल रिंगण पार पडणार आहे। या रिंगणामध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल आणि आता मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर काटेवाडीतल्या आपण ही दृश्य पाहतोय। मेंढ्यांचं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पालखीचा मुक्काम आज संसर या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर पुढे ही पालखी बेलवडी या ठिकाणी उद्या प्रस्थान करेल। दरम्यान उद्या बेलवडी या ठिकाणी गोल रिंगण होणार आहे। मात्र आताचे आपण हे दृश्य पाहतोय काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण याचा सोहळा संपन्न झालाय। वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचं आपण पाहतोय आणि मेंढ्यांचा रिंगण सोहळा अगदी काही वेळापूर्वीच हा आता संपन्न झालेला आहे। काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं गोल रिंगण सोहळा हा संपन्न झालाय। तुकोबांच्या पालखीचं हे रिंगण आहे आणि या पालखीचा आजचा मुक्काम संसर या ठिकाणी असणार आहे। दरम्यान उद्या बेलवडी या ठिकाणी उद्या गोल रिंगण सुद्धा पार पडणार आहे। पूर्ण प्रदक्षिणा घालतात आणि काटेवाडीतले आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। काटेवाडीमध्ये पालखी ही दाखल झालेली असून आत्ताच या ठिकाणी मेंढ्यांचा गोल रिंगण सोहळा हा संपन्न झालेला आहे। वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं मांदियाळी आपण पाहतोय। तसंच पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हॅलो हॅलो संसर या ठिकाणी आज या पालखीचा मुक्काम असणार आहे। तुकोबांच्या पालखीचं रिंगण आपण पाहतोय आणि तुकोबांच्या पालखीचं काटेवाडीमध्ये आगमन झालंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।